की बघा कंबाईनची परीक्षा 26 फेब्रुवारीला आहे, 26 फेब्रुवारी 2022ला आहे. आता 26 फेब 2022ला असेल तर त्याच्या अगोदरचं 1 वर्षाचं करंट अफेअर करा. म्हणजे जानेवारी 2021 पासून जानेवारी 2022 पर्यंत जे करंट अफेअर आहे ते तुम्ही करंट अफेअर करा. आणि राहिलं 2020च्या करंट अफेअरच्या बाबतीमध्ये बघा 2020चं करंट अफेअर केलं तरी चांगलं आहे, बट 2 वर्षाचं करंट अफेअर होतं आणि एवढं करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. म्हणजे एवढा वेळ नाही की तुम्ही फक्त करंट अफेअरच करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जरी जानेवारी 2021 पासून जानेवारी 2022 पर्यंतचं करंट अफेअर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम व्यवस्थित ते करंट अफेअर करा. आता करंट अफेअर करत असताना बऱ्याच मुलांना आणखी प्रश्न येतोय की महिन्याची मासिकं वाचायची का एखादं वार्षिकी वाचायचं. लक्षात घ्या, मासिकं वाचायची म्हणली तर 12 मासिकं आली ती आणि 12 मासिकामध्ये जवळजवळ 1200 पानं होत आहेत. एक अंदाज घेतला तरी 1200 पेजेस होत आहेत. पाटपूट पानं घेतली तर 600 पानं होतात आणि तेवढं वाचण्यासाठी एवढा वेळ नाही आहे. म्हणजे एक ढोबळमानाचं कॅल्क्युलेशन मी सांगत आहे बघा. तेच जर तुम्ही एखादं वार्षिकी घेतलं, कोणतंही एक वार्षिकी घ्या आणि ते वार्षिकी घेतले तर जास्तीत जास्त 350-400 पानं असू शकतात. पाटपूट बघितलं तर 200 पानं असू शकतात. आता ही 200 पानं वाचण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन पण तुम्ही करू शकता, कारण रिव्हिजन होणं पण काय असतं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कोणतंही एक बेस्ट जे वार्षिकी आहे ते वार्षिकी घ्या आणि ते वार्षिकी वाचायला चालू करा. आता मुलांना आणखी प्रश्न की सर अजून वार्षिकी कोणतंही आलेलं नाही आहे. आता वार्षिकी आलं नसेल तर काही तिमाहीची मासिकं येतात बघा, 3 महिन्याची येतात किंवा काही अशी मासिकं जी असतात 6-6 महिन्यानं काढली जातात बघा. तरी ती जरी मासिकं वाचली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे बघा. फक्त मासिकं म्हणजे इन द सेन्स की सामायी असतं, त्याला मासिक नाही म्हणू शकत, महिन्याला येतं त्याला मासिक म्हणतो. सामायीचं एखादं असेल तर ते वाचू शकता. ठीक आहे, जनरली आता निघतीलच बघा. डिसेंबरमध्ये बरीच अशा प्रकारचे वार्षिकी बाहेर येतील, वार्षिकी काढले जातील. इव्हन तो जानेवारीमध्ये पण येऊ शकतात बघा. आणि जानेवारीची शेवटची तारीख म्हणजे मी म्हणेल की 31 जानेवारीपर्यंतच करंट अफेअर करा. तुमची जर 26 फेबला परीक्षा असेल तर फेब्रुवारी महिन्यामधलं अजिबात कुठलंही करंट अफेअर करू नका, कारण त्याच्या अगोदर पेपर सेट केलेला असतो. इव्हन तो जानेवारीचा जो कार्यकाळ आहे त्याच्यामधला पण मी म्हणेल की 20 जानेवारीपर्यंत जरी करंट अफेअर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. 1 महिना अगोदरचं करंट अफेअर करून ठेवा बघा. म्हणजे साधारणतः जान 2021 पासून जानेवारी 2022 पर्यंतचे करंट अफेअर व्यवस्थित करा. डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता राहिली गोष्ट मी सांगतो यातलंच येईल का असं नाही मी म्हणू शकत, बट एक पाठीमागचा प्रश्नपत्रिकांचा आढावा आणि करंट अफेअरचा आढावा घेतल्यानंतर लक्षात येईल की साधारणतः 1 वर्षाचं करंट अफेअर करायचं असतं. मीच काय प्रत्येकजण सांगत असतो की 1 वर्षाचंच करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे, अभ्यासायचं आहे. सो आपण पण काय करू की 1 वर्षाचंच करंट अफेअर करू, कारण पूर्ण बघितलं तर एरिया खूप मोठा आहे आणि प्रत्येक गोष्ट करत गेलो तर त्याला खूप वेळ लागणार आहे. एक स्मार्ट वेनं जाऊ, 1 वर्षाचं करंट अफेअर करू, त्याच्यामधलं येईल ते येईल, नाही येईल ते नाही येईल. बाकीचे जे आहे ते लॉजिकनं आपण काय करायचे ते प्रश्न सोडवायचे आहेत. अशा बेसिसवरती तुम्ही जावा, डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होईल. म्हणजे जे प्रश्न होते स्टुडंटच्या त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. मी तर थांबतो. जय हिंद मित्रांनो. बाकी एज्युकेट इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, कंबाईनचा कोर्स आहे. या ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो कंबाईनचा कोर्स तुम्हाला आवडला तर तुम्ही परचेस करू शकता. जय हिंद मित्रांनो.